मित्रांनो, आज आपण काढणार आहोत 2 वर्षानंतर आपल्या रिक्षाचा एव्हरेज. म्हणजे 2 वर्षानंतर गॅस फुल केल्यानंतर रिक्षा किती किलोमीटर चालते गॅस संपेपर्यंत, ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, ज्यांनी नवीन रिक्षा घेतलेली आहे आणि त्यांना माहित नाहीये की किती किलोमीटर चालते रिक्षा, चालू शकते. आणि 2 वर्षानंतर किती एव्हरेज देऊ शकते रिक्षा, ते पण त्याची पण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जो हाईपचा बटन आहे तो पण दाबून टाका, म्हणजे तुमचा सपोर्ट आहे असं समजेल मला, त्याच्यामुळे सांगतो. तर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टलाच तुम्ही बघितलं, गॅस पूर्ण रिकामी होती, लाल झाली होती. त्याच्यानंतर 316 ची गॅस भरली, फुल केली, आणि गॅस किती बसली, 4 किलोच्या थोडीशीच कमी बसली, म्हणजे थोडीच कमी बसली, कारण ऑलरेडी त्याच्यात थोडीशी गॅस होती त्याच्यामुळे. तर 316 ची गॅस भरलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आता गॅस भरल्यानंतर किती किलोमीटर आहे ते बघूयात आपण अगोदर. हे बघा, 63,795. म्हणजे आपण फक्त 795च पकडूयात, कारण ते पूर्ण 63,795 सारखं सारखं बोलायला प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे म्हटलं 795 पकडूयात. तर आता गॅस भरल्यानंतर 795 किलोमीटर आहे असं पकडूयात आपण. आता याच्यानंतर किती किलोमीटर होतं पूर्ण गॅस रिकामी होईपर्यंत, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे 2 वर्षानंतर किती किलोमीटर चालते ते पण आपल्याला कळेल. तर मित्रांनो, मी आलोय आता ऐरोलीला, आणि आता वाजल्यात 10:30, म्हणजे 10:30 वाजून गेले ते बघा, 10:36 झालेत. आणि आता गॅस एक गाडी संपलेली आहे. 835 किलोमीटर झालेलं आहे. जेव्हा मी रिक्षा सुरू केली, रिक्षावरती भाडे मारायला, तेव्हा 795 होतं, तुम्ही बघितलं. 795 नंतर आता 835 झालेले आहेत, म्हणजे 40 किलोमीटर वरती एक गाडी संपलेली आहे. तर 40चा जवळजवळ एव्हरेज देते, 40-41 असा एक एव्हरेज देते. आता ट्रॅफिक पण वगैरे खूप होती, त्याच्यामुळे लवकर एक गाडी संपली. तर बघूया आता याच्या पुढे पूर्ण गॅस संपेपर्यंत किती किलोमीटर होतं ते पण बघूयात आपण. आता 40 किलोमीटर तर झालेलं आहे एका गाडीवरती, तर पुढे बघूयात. आणि पुढे मित्रांनो, आता मी दुपारपर्यंत गाडी चालवणार आहे. आता 10:30 वाजल्यात, 10:45 वाजल्यात, आणि मी ऐरोलीला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत गाडी चालवेल आणि मग घरी जाईल. तर त्याच्यानंतर संध्याकाळी निघालो तर, किंवा डायरेक्ट उद्या निघेल. तर त्याच्यानंतर पण बघूयात. म्हणजे जोपर्यंत गॅस संपत नाही, कुठे पण जाऊ दे, कुठे पण जाईल मी नंतर घरी गेल्यावरती, कुठे निघालो काही कामानिमित्त. त्याच्यानंतर पण जेवढे पण किलोमीटर होतील, आता 835 झालेत, जेवढे पण किलोमीटर होतील गॅस संपेपर्यंत, ते दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये असंच बनून राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगली माहिती मिळेल तुम्हाला, म्हणजे एकदम कामाची माहिती मिळेल. मित्रांनो, मी आता जातोय घरी. आतापर्यंत 855 किलोमीटर झालेलं आहे बघा, 855 झालेलं आहे. ऐरोली नंतर जास्त भाडे नाही भेटले, म्हणजे ऐरोलीला खूप वेळ वाट बघावी लागली, जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त वाट बघावी लागली मला तिथे ट्रिपसाठी. त्याच्यामुळे 55च झालेले आहेत, 855 झालेले आहेत. ऐरोलीला गेलो तेव्हा 840 झाले होते. आणि ऐरोलीच्या नंतर आता वाजल्यात 2 वाजायला आल्यात. हे बघा, दाखवतो तुम्हाला, 2 वाजायला आल्यात, 5 मिनिटं बाकी आहेत 2 वाजायला, आणि 855 झालेला. आता इथून जातो घरी. घरी गेल्यावरती तुम्हाला मी किलोमीटर दाखवतो फक्त, आणि मग बघूया संध्याकाळी कुठे निघालो, रिक्षावर निघालो किंवा कुठे कामानिमित्त निघालो, तरी पण तुम्हाला दाखवेल किती झाले ते. नाहीतर मग डायरेक्ट उद्या
उद्या मग रिक्षावर निघणार रिक्षा चालवायला, तेव्हा बघूयात किती किलोमीटर होतं पूर्ण गॅस संपेपर्यंत. आणि गाड्या अजून 3च आहेत. मगाशी एक संपली होती तेवढीच ती संपलेली आहे आणि आता 3 आहेत. मित्रांनो, सकाळचे वाजल्यात 6:45. हे बघा, 6:45 नाही, 6:45 वाजून गेलेत. 6:54 झालेले आहेत. आणि गॅस बघा 2 काड्या राहिलेल्या आहेत. आणि काल मी तुम्हाला जसं सांगितलं, काल म्हणजे कालच्या दिवशी मी घरी गेलो 2 वाजता आणि आज सकाळी पुन्हा एकदा निघालोय रिक्षावर. तर आज कंटिन्यू करतोय. पण त्याच्या अगोदर सांगतो की मी जेव्हा घरी गेलो ना, त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी कापूरवाडीला गेलो होतो रिक्षा घेऊन कामानिमित्त. कापूरवाडीला जाऊन आलो घरी आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता रिक्षा काढली मी सकाळी. तर आत्तापर्यंत किलोमीटर झालेलं आहे. काल 855 होतं आणि आता सकाळी निघालो मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, तर 886 झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, 886 किलोमीटर झालेलं आहे. आणि मी आता आहे तलावपालीच्या इथे एक पहिली ट्रिप घेऊन आलो आणि मग आता इथून पुन्हा सुरुवात करतोय रिक्षा चालवायला. तर आता 2 काड्या राहिलेल्या आहेत. बघूयात 2 काड्या संपल्यानंतर किती किलोमीटर होतं, म्हणजे पूर्ण गॅस संपल्यानंतर किती किलोमीटर होतं ते बघूयात आपण पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता वाजल्यात 10:30. हे बघा 10:30 वाजल्यात आणि मी आहे आता मानपाड्याला. मगाशी मी हिरानंदानी इस्टेटला होतो आणि मी मगाशी तिकडे पिकअपसाठी गेलो होतो. पॅसेंजर येत होते म्हणून मी फक्त गॅस लाल झाली ना तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आणि किलोमीटर किती झालं आहे लाल झाल्यावरती ते दाखवण्यासाठी ती व्हिडिओ हे केली. तर त्याच्यानंतर आता मी इथे आलोय. तर किलोमीटर बघा एवढं झालेलं आहे, 945.8. म्हणजे आता 46 व्हायला आलं आहे. म्हणजे 200 मीटरवर 200 मीटर अजून चालवली तर 46 होईल. तर 945 पकडू. लाल झालेलं आहे. याच्या अगोदरच लाल झालं होतं हिरानंदानी इस्टेटला होतो तेव्हा. तर आता बघूयात आपण, लाल तर झालेलं आहे. आता हे लाल झाल्यानंतर किती किलोमीटर रिक्षा चालू शकते ते पण आपण बघूयात आणि टोटल किती किलोमीटर होते ते तर बघणारच आहोत आपण, हे पण बघूयात. गॅस पूर्ण रिकामी झालेली आहे आणि 974 किलोमीटर झालेला आहे. परफेक्ट 974 झालेलं आहे. मी आहे आता बालकोमला, म्हणजे मी चाललोय घरी आणि 974 किलोमीटर झालेलं आहे. घरी जात होतो आता आणि मध्येच गाडी बंद झाली आणि आता चालू होते पण रेस दिल्यावर बघू शकता तुम्ही रेस हे नाही करत आणि गेअर वगैरे टाकला ना की बंद पडते गाडी, पुढे जात नाही जास्त. हे बघा रेस येत नाही आली कारण गॅस पूर्ण संपलेली आहे त्याच्यामुळे. तर मित्रांनो 795 किलोमीटर होतं तेव्हा रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता 974 किलोमीटर झालं आहे आणि ते समजा मायनस केले 974 मधून 795 तर 179 होतात. हे बघा 179 म्हणजे 179-80 किलोमीटर रिक्षा चालते एवढ्यापर्यंत गॅस फुल केल्यानंतर. आणि याच्या अगोदर जेव्हा गॅस लाल झाली होती त्याच्यानंतर लाल झाली तेव्हा 943 किलोमीटर होतं आणि आता 974 974. तर 974 मधून 943 घालवले, कमी केले तर 31 किलोमीटर होतात. म्हणजे लाल झाल्यावरती गॅस लाल झाल्यावरती 30-35 किलोमीटर पकडा तुम्ही, रिक्षा चालू शकते गॅस संपेपर्यंत. आणि टोटल जेव्हा तुम्ही गॅस फुल करता सकाळी
आणि मग पूर्ण गॅस संपेपर्यंत 180 85 किंवा असं 81 वगैरे पकडा, तेवढं अंदाजे होऊ शकतात म्हणजे किलोमीटर. आता 179 दाखवतं याच्यात. बाकी ट्रॅफिक वगैरे त्याच्यामुळे एवढे 179 होतात, नाहीतर 81 82 पकडू शकतो आपण. तर असा होता आजचा व्हिडिओ. म्हणजे रिक्षाचा एव्हरेज किती देते रिक्षा ते वगैरे आपण बघितलं पूर्ण. आणि गॅस लाल झाल्यानंतर किती किलोमीटर चालू शकते ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रॅव्हलिंगच्या वगैरे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.